इथे कॉमेंटेटरच्या मागे जे 12वे खेळाडू असतील त्यांना विनंती असेल की आपण मोबाईल ऑपरेट करू नये. सोमनाथ सर थोडा आराम करायचा आहे. पहिलं षटक व्यक्तिगत पहिलं संघाटी पहिलं षटक घेऊन येत आहेत विनोद जर्सी नंबर 25. रोशन ऑन स्ट्राइक, समीर ऑन नॉन स्ट्राइक. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू होता, इथे चेंडू जातोय लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मधोमध, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध धावा मिळतील 4 आणि चौकाराने एक सुंदर अशी सुरुवात. जर्सी नंबर 18 म्हटलं की विराट कोहली यांचे फॅन. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू होता, चेंडू येतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, दरम्यान फील्ड होते का बघूया. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण देखणं असं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा इथे अर्जित करण्यात यश मिळतंय रोशन यांना. 18 धावाचं 18 आकडा हा भारतीयांसाठी फारच लोकप्रिय असा आकडा आहे. भगवद्गीतेचे 18 अध्याय होते. 18 अक्षौणी सेना, दोन्ही सैन्यांची होती, कौरव पांडवांची. 18 विश्व दारिद्र्य असते. पुन्हा एकदा फुलर यांचा करवडून काढण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा येतो काऊ कॉर्नर लॉंग ऑन रिजन मध्ये, एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा धोका होऊ शकतो परंतु नाही, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये रोशन आणि सॅम. आणि अशा तऱ्हे संघाचं धावफलक जे मात्र पुढे जाऊन सरकले. धावसंख्या होते बिनबाद 8. फ्रंट फुटवर आले, डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, धावा मिळते 4. अशी ते तगडी अशी बॅटिंग ऑर्डर आहे गवाळी संघाकडून. आणि आता मात्र गोलंदाजाला थोडासा विचार करावा लागेल, चिंतन करावं लागेल. कारण कोणीतरी म्हटले, जहां में उसने बड़ी बात कर ली, जहां में उसने बड़ी बात कर ली, जिसने अपने आप से मुलाकात कर ली. स्वतःला प्रश्न विचारायचा आहे आणि तोच खरा जगत जेता असतो. आपल्याला नेमकं करायचंय काय? कमबॅक करणं भाग आहे विनोद. तुम्हाला आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवावी लागेल. पुन्हा एकदा खरवडून काढण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर रिजन मध्ये येतोय, दरम्यान फील्ड होत आहे जर्सी नंबर 87. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा होत आहे तिथे कंप्लीट. अशा रीतीने धावफलक मात्र जो पुढे सरकतोय, धावसंख्या होते 14. वन रन शॉट. धावसंख्या होते 13. षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फुल्लर यांचा चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशन के बैट की गर्जन, रन मिलेंगे जरूर, आधा दर्जन षटकार 6. आणि अशा रीतीने आम्हाला एंटरटेन करतायत अनिकेत डीजे क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. आणि अनिकेत धन्यवाद, असंच आम्हाला एंटरटेन करत राहा. मागच्या एका सामन्यामध्ये दिडक्या देतो तुला, बारक्या सामना जिंकून दाखव, मला असं काहीतरी गाणं वाजवलं होतं आणि अक्षरशः जो प्रेक्षकांचा ताण होता हसण्यामुळे कमी झाला होता. तर असंच ऑपरेटिंग करत राहा. धावसंख्या होते
19. गणेश शिरोशे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 501 रुपयांचं बक्षीस. तर बघा गोलंदाज एक आमिष दाखवलेला आहे, म्हणे हाकारून सांगे तुका आणि बक्षिसास मुकू नका. तर असं काहीतरी आता कामगिरी चमत्काराशिवाय नमस्कार मिळत नाही मित्रांनो. जाऊया मैदानाच्या दिशेने. अर्जुन जर्सी नंबर 93 गोलंदाजी करते. बुमराची आठवण येते. पुललेंचा चेंडू होता, आउटसाइड दी लेग स्टिक असा चेंडू होता. आपल्या अनोख्या अदाकारीने आम्हाला एंटरटेन करतायत अंपायर, आणि सुंदर असं त्यांची जी शैली आहे आम्हाला फारच भावलं तुमची ॲक्शन. आणि अतिरिक्त रनांमध्ये इथे भर पडते. 20 धावसंख्या झालेली आहे गवाळी संघाची. अजू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क. पुलल्यांचा चेंडू इथे बेरकावून दिलाय काउ कॉर्नरच्या डोक्यावरून, आणि इथे मात्र सॅम के बॅट की गर्जन, रन मिलेंगे जरूर आधा दर्जन, षटकार 6. फुटवर आले, खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र जखडण्यात थोडंसं यश मिळतं. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होते का? इथे मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललेला आहे. इथे मात्र 3 धावा घेण्यात इथे यश मिळतं या दोन्ही फलंदाजांना, आणि अशा प्रकारे धावसंख्येमध्ये पुन्हा वाढ होतीये. धावसंख्या होते 29. अगदी 21st सेंचुरीच्या युगामध्ये इथे मात्र आम्हाला इथे स्कोअर बोर्ड पाहायला लागत नाही, कारण आता लेखणीचं काम कमी झालेलं आहे आणि फक्त डोक्याचं काम उरलेलं आहे. तर इथे मोबाईलवर आम्हाला इथे स्कोअर बोर्ड दिसतो 29, आणि आम्हाला इथे चौकारचा इशारा येतोय. धावसंख्या मात्र 1ने अजून वाढेल, धावसंख्या होईल 30. 30 रन. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. मगाशी 18 नंबर विषयी सांगितलं होतं मी की 18 नंबर 18 धान्यांचं कडबोळं असतंय, 18 प्रकारचं धान्य असतंय, 18 विश्व दारिद्र्य सुद्धा असतंय, 18 भगवद्गीतेचे अध्याय आहेत, 18 अक्षौणी सेना कौरव आणि पांडव या दोघांच्या मध्ये होती. आणि अशा प्रकारे 18 धावं. आपल्याला वाटतंय की मोठमोठे प्लेयर्स नंबर असेच घेतात, तर तसं नसतंय. नंतर 4 आकड्याचं सुद्धा मला महत्त्व आहे, परंतु 4 आकड्याचं जसं फलंदाज येईल गोलंदाज येईल मी आपणास सांगतच राहील. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. अज्जू यांना थोडंसं आता चिंतन करावं लागेल. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आले, खेळण्याचा प्रयत्न केला, वाईट बॉलचा इशारा येतोय. आपला रेस्ट अँगल थोडासा चेंज करावं लागेल अज्जू यांना. अज्जू आपल्याला इथे 501 रुपयांचं बक्षीस गणेशजी सुरोशे यांच्याकडनं डिक्लेअर झालेलं आहे, तर आपण त्यांची निराशा करू नका. आणि इस प्रकार से गिल्लिया बिखरती, डिसलॉज द बेल्स, फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळाची पहिल्या विकेटचा होतोय हा ड्रॉप. पहिली लागलेली पणवती, पहिली लागलेली अवदासा, नाच नष्टर पणवती विघ्न अपशकून लचन लटंबर, पहिले लपडा, पहिल्या जंगाट, पहिला सुंदर असा चेहरा मुखडा दूर सॅम नावानं. आणि अशा प्रकारे डीजे यानंतरचा जो सामना होणार आहे, तोंडली आणि घागुर्ली संघाचे कर्णधार टॉस कॉइन्ससाठी यायचं. इथं धावसंख्या होते 31, लॉस ऑफ 1 विकेट,
गवाळी अतिशय सुंदर तगड्या अशा अवस्थेमध्ये आहे गवाळी संघ, परंतु अज्जू नावाने एक हा मोठा मासा गळाला लावला सॅम नावाचा. बघूया. सुंदर चेंडू, अच्छी गेंद का सम्मान और बुरी गेंदों का समाचार कैसा लेना है वो गवाली टीम की ओर से हमें सीखना चाहिए. खरंच चांगल्या गोल या बॉलिंगचा इथे चांगला सन्मान केलेला आहे. अज्जू वेल्डन, केपी टप, अशीच गोलंदाजी करत राहा. यावेळेस पुन्हा मात्र दिशा थोडीशी भरकटलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अशा प्रकारे धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 32. एक विकेटच्या बदल्यामध्ये गवाळी संघ. अजू फार आपलं षटक थोडंसं लांबलेलं आहे. अजू प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय. बॉडी लँग्वेज आपली सांगते. यावेळेस मात्र कमबॅक करत असताना अजय नावाचा गोलंदाज. आणि हीच अपेक्षा होती आम्हाला तुमच्याकडून की अजय आपण आपली कामगिरी सातत्याने वधारत राहावी, सुधारत राहावी. रोज नवीन काहीतरी शिकायचं असते. पुन्हा पुन्हा चूक करणं आणि क्रिकेटमध्ये तर तुम्हाला माहीत आहे चुकीला माफी नसते. तर पुन्हा जाऊया जर्सी नंबर 93 अजय. ऋतिक शेपल येऊन खेळण्याचा इथे प्रयत्न केला आणि आता मात्र लईमध्ये येताना दिसतोय अजय. अशा प्रकारे ओव्हरचे होते ते सांगता 2 षटकांच्या समाप्तीनंतर गवाळी संघ जाऊन पोहोचतोय 32 धावांवर. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि अशा प्रकारे 32 धावा इथे उभ्या केलेल्या आहेत गवाळी संघाने. विनोद, स्पीडअप करायचं आहे थोडंसं थोडंसं. मित्रांनो, सागराची भरती आणि वेळ कधी कुणासाठी थांबत नसते. पैशाने तुम्हाला घड्याळ घेता येईल मित्रांनो, वेळ विकत घेता येणार नाही. पैशाने साहेब होता येईल, परंतु 6 विकारांचा आपल्याला शोध घेता येईल का, ते थांबवता येतील का? तर बघा, टाइम अँड टाईड, नो वेट फॉर मॅन. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा विनोद येतात. पुन्हा नाही, पहिलं व्यक्तिगत, पहिलं जर्सी नंबर 25 विनोद. पुल्लेल्यांचा चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय टॉप कॉर्नर रिझनच्या डोक्यावरून. धावा मिळतील त्या 6 षटकार. चेंडू खेळायचा होता, शपल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, यश काय आलं नाही. यावेळेस गोलंदाज मात्र कमबॅक करत असताना विनोद. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एक गाण्याचे बोल आठवले, तू तू है मैं हूँ, मैं कम नहीं और तू भी कम नहीं, एक तेरी एक मेरी. हे राजकुमार यांचं एक गीत होतं, कालच ऐकलं होतं. यावेळेस पुन्हा शफल येऊन इकडे स्पेलेकच्या दिशेने फिरवायचा होता चेंडू, यश का आला नाही. आता मात्र विनोद पूर्णतः लईमध्ये येतोय. एजी चायनीज चे अक्षय गोरले आणि जलवा ग्रुप अर्थात जलवा बैल आहे, त्यांच्याकडनं मला 101 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद. पुलल्यांचा चेंडू होता, शप्पल झाले, चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, झाडाच्या पल्ल्यावर जातोय. बुंद्याच्या झाडाच्या बुंद्यात ना बांधाच्या पल्ल्याड होतंय. कधी कधी बडे बडे शोरूम में छोटी छोटी बातें होती रहती है. डीजे अनिकेत.
ते केला होता. 2 दिवस थोडंसं डीजेवाला नाराज होता. तिसऱ्या दिवसापासून काय जोमामध्ये आला. काय सांगावं? म्हणजे सगळ्यांचा मेंदू तरतरीत राहिला पाहिजे, हे कामसुद्धा कॉमेंटेटरचं असतंय. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. फुलरलेनचा चेंडू होता, काऊ कॉर्नर रिजनमध्ये येतं. इथं मात्र लॉंग ऑनचा प्लेयर ते फील्ड करतोय. दरम्यान केवळ एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 43, 43. लॉस ऑफ 1 विकेट. मनीषजी किरपण सर आणि सोमनाथजी खाडे अगदी लाडकं व्यक्तिमत्व होतं. मनीषजी आपण दहीगाव येथे गेलो होतो. 2 लहान लहान मुलांचे संघ होते. फुलरलेनचा चेंडू होता, खरवडण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये झेल होतोय काय, दुसरा मोठा मासा गळायला लागतोय आणि अशा प्रकारे ओव्हरची होते सांगता. 43 धावांवर 2 गडी. अनिकेत गोलंदाजाचं नाव स्पीडअप करायचंय, थोडं स्पीडअप करायचंय. सूरज नावाचा गोलंदाज येतोय बघा. वरचा सूर्य सुद्धा आता डोक्यावर आलेला आहे आणि वरचा सूर्य जास्त तळपतोय की सूरज, अर्थातच वरचाच जास्त तळपणार. तीळ मात्र शंका नाही, परंतु माणसाच्या सुद्धा हातात आहे आपण किती तळपायचं असतंय. आपल्या कर्माने माणूस घडत असतो, कर्तव्याने घडत असतो. बघूया सूरजची कामगिरी कशी होते या षटकामध्ये. 43 धावांवर 2 मोहरे गारद झालेले आहेत. गवळी संघाचे अतिशय तगड्या अवस्थेत आहे. दिपेश आम्हाला प्रॉम्प्टिंग करणारे 12वे खेळाडू सुद्धा अगदी मोबाईल फ्री आहेत. मित्रांनो, मोबाईलपासून थोडंसं लांब राहा. तसेच रमा आणि रमी सर्कल या गोष्टीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा नक्कीच. तेव्हा जीवनात कुठे आपल्याला यश मिळालं तर मिळेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. सूरज ऑन बॉलिंग मार्क. फुलरलेनचा चेंडू होता, चेंडू खडे खडे इथे बिरकावून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जस्ट क्रॉस दी रोप और 6 रन षटकार. सूरज चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. आपणास आता नक्कीच चला स्पीडअप करायचं आहे. 49 धावा झालेल्या आहेत. महाज आणि गवाळी मुरबाड तालुक्यातील, ठाणे जिल्ह्यातील नावाजलेले संघ आहेत. परंतु बघूया आता कोणतरी हरणार आहे, कोणतरी जिंकणार आहे. कारण कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. ड्रेसिंग सुद्धा. यावेळेस मात्र खरवडून काढण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून आणि इथे मात्र जर्सी नंबर 18 के गर्जन. रन मिलेंगे जरूर. आधा दर्जन षटकार 6 धावा. अठरा आकडा मगाशीच म्हणालो होतो, भारतीयांना फार प्रिय आकडा आहे. पुन्हा एकदा खरवडून काढलाय. इथे जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये जाऊन चेंडू जातोय बांधाच्या पल्ल्याडनं झाडाच्या बुंद्यामध्ये. चौकार. 4 धावा. चौकार.
च्या 46 धावा झालेल्या आहेत. अर्धशतकापासून फक्त 4 धावा दूर आहेत. ज्याचा खेळ चांगला त्याच्यासाठी टाळ्या वाजवणारे प्रेक्षक इथं आहेत. तर मित्रांनो, खेळ चांगला करा. आणि सूरज, तुम्हाला एक सांगतो कि लहरों से डर कर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्ठी दाना लेकर चढ़ती दीवार पर 100 बार चढ़ती है, 100 बार गिरती है. मन का विश्वास उसकी रगों में साहस बढ़ता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुलल यांचा चेंडू होता. चेंडू भेरकावून दिलाय. चेंडू भेरकावून दिलाय. धावा होत आहेत एकट्याच्या रोशन यांच्या. 52 52 धावा झालेल्या आहेत. अभिनंदन रोशन. अतिशय तगडी फलंदाजी ऑर्डर. पुन्हा एकदा फुलल यांचा चेंडू होता. यावेळेस मात्र चकवा खाल्ला त्यांनी आणि यावेळेस मात्र बॉल काय सायक्लोन नावाचं वादळ आलं होतं आणि त्या वादळामध्ये बॉल दिसेनासा झाला की काय. गोलंदाज मात्र कमबॅक करतोय. आता ते चिंतन करतायत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र गोलंदाजाने अतिशय सुरेख अशी कामगिरी करत सलगचे 2 चेंडू त्यांनी व्यवस्थितरित्या सूरजने टाकलेले आहेत. अशा प्रकारचे ओव्हर जी होते ते सांगता 65 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 66 धावा झालेले आहेत. चला, तोंडली संघ आणि गागुर्ली संघाचे कर्णधार टॉस कॉईनसाठी यायचे. टॉस का बॉस आल्याच्या नंतर रिपोर्टिंग करायचं लगेच आम्हाला, आम्ही आलोत म्हणून. तोंडली संघ आले का कर्णधार? या. यावेळेस करवडून काढला इथे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ प्रिझन मध्ये ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकतोय आणि रोशन यांनी पुन्हा एक करिश्मा केलेला आहे. षटकार 6 धावा. बक्षीस यावेळेस मात्र इथे बघूया आणि होतं इथे विकेटचं पतन आणि बक्षिसाच्या आमिषाने आपलं विकेटचं इथे विकेट फेकलेली आहे त्यांनी. आणि अशा प्रकारे एक महान फलंदाज गवाळी संघाचा बाद होतोय. वैयक्तिक धावसंख्येवर धावसंख्या होते 72. नाही, आता ते रोशनसाठी बक्षीस होतं 3 षटकारासाठी 501 रुपयांचं. आपट्याका चेंडू होता. इथे पटकावण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये इथे झेल होतो का? झेल मात्र धरतीला दान केला जातोय. दरम्यान इथे 2 धावा अर्जित करण्यात यश मिळतंय आणि अशा प्रकारे इथे मात्र 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होते 74, लॉस ऑफ 3 विकेट. फारच तगडी अशी बॅटिंग ऑर्डर आहे गवाळी संघाकडे. पुन्हा एकदा हापट्याका चेंडू शफल झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून जस्ट क्रॉस द रॉप. षटकार 6 धावा. नावाचा फलंदाज गेला म्हणून काय झालाय? 17 नावाचा फलंदाज आहे ना नंबरचा. पुन्हा एकदा काय ग्लान्स केलेला चेंडू होता. स्क्वेअर कट केला. स्क्वेअर कट नाही, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. चौकार.
ते क्लासमेट आमचे समीरजी चौधरी सर यांचं सुद्धा इथे सकाळपासून इथे उपलब्ध आहेत. धन्यवाद समीर. पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू यावेळेस मात्र गिल्ली विकेट डिस्लॉज बेस फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिप फळाची आणि होतंय अजून एका विकेटचं पतन. 14 हद्रा म्हणावं लागेल तो 84 या धावसंख्येवर. त्या प्रकारे 85 धावांचं आव्हान असेल ते महाज या संघासमोर. बघूया महाज कशा प्रकारे उत्तर देत आहे. आपण पाहत राहा पर्व पहिलं रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026. जसं दुसरं सत्र सुरू होईल आपण आवाज ऐकाल. जसं दुसरं सत्र सुरू होईल आपण आवाज ऐकाल. एक दमदार आवाज शापूर अल्लेनी येतील. सोमनाथजी खाडे सर माझा लाडका आवाज आहे तो. आणि खरंच असा दमदार आवाज मला सुद्धा असतं तर मी सुद्धा एक चांगला कॉमेंटेटर म्हणून नावा रूपाला आला असतो. असू द्या. या खाडे सर. चला घागुर्ली आणि चला घागुर्लीचे कर्णधार आलेले आहेत आणि तोंडली संघाचे सुद्धा आलेले आहेत. ओमकार प्रणव प्रणव तोंडली वर्सेस घागुर्ली यांच्यामध्ये नाणेफेक होत आहे. टॉस्को बॉक्समध्ये मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आहे. दादा टॉस उडाला. परेश त्यांना टॉस यांना सांग. टॉस उडाल त्यांना बोला ना. घागुर्ली वर्सेस तोंडली यांच्यामध्ये नाणेफेक होते आहे. कोण मागतं दादा घ्या. बाळा बघ तिकडे. या परत वाढ सोडवण्यात येईल. घागुर्ली संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे. काय घेतलं आपल्याकडे कुठला असा गोलंदाज आहे का तो इथे बेतेक मारा करू शकतो. संजय ते रोशन आहे, आदित्य सँडी आहे, म्हणजे प्रथमच केलं. तोंडली संघाला आपण किती धाव संख्येपत्र रोखण्याचा प्रयत्न करणार असणार. कमीत कमी 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. ह्या मैदानावरती कसं काय वाटतं आपल्या खेळण्यासाठी. आमचं तरी सध्या फर्स्ट टाइमच आहे खेळण्याचा. बघूया बेटर करण्याचा प्रयत्न करूया आम्ही. सर आपण सांगा आपण नाणेफेक हारलेला किती धावा काढण्याचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच आम्ही 70 धावांचं तरी आव्हान देऊ दे ना. आपला कुठला असा फलंदाज आहे का तो इथे चांगली अशी कामगिरी करू शकतो. रोहन असेल, अक्षय असेल, रोहित असेल आणि रामभाऊ असतील, हे उत्कृष्ट फलंदाज आहेत आमच्याकडे. इथली मॅनेजमेंट आणि इथले संयोजक आणि जी स्पर्धा पार पडते त्याबद्दल काही सांगाल का. नक्कीच सर, खूप चांगलं आयोजन आहे रावगकरांचा आणि पहिलाच पर्व आहे त्यांचा. शुभेच्छा देतो त्यांना का यापुढे चांगला आयोजन करत जा. खूप चांगलं आयोजन आहे त्यांचं. घागुर्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तोंडली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मायकोली ओव्हर टू सोमनाथजी. आता जसं सत्र सुरू होईल मी मनीषजी किरपण सर अगदी आमच्या गुरूंचे पुत्र आहेत, सुपुत्र आहेत. धन्यवाद. खरोखरच शिंदे सरांना आपण एकदा टाळ्या वाजवूया. खरोखरच इथे त्यांनी आपले जे अनुभवाचा इथे त्यांनी फायदा उठवण्याने करून प्रेक्षकांना एक मंत्रमुग्ध केलेलं आहे. आपली चांगलाच समाजाची लोचनाची त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. कौतुक करतोय आपलं.
मित्रांनो पुन्हा एकदा तसाच सामना आहे. पहिला सामना आपण पाहिला होता रायझिंग स्टार रावगाव. तीच धावसंख्या होती आणि तसाच सामना इथे रंगतो काय पाहायचंय. काही चमत्कार होतोय का मित्रांच्या क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाहीये. इथे थोडंसं म्हणतंय हवामानामध्ये काहीसा बदल होतोय, कसं सकाळपासून काहीसं चांगलं सम पण यावेळेला थोडंसं म्हणतंय क्लायमेट चेंज होत आहे. असं म्हणते थोडंसं म्हणते पावसाचं सावट आहे. काल देखील मला वाटते रात्री रिमझिम पाऊस पडला होता. आज देखील म्हणते पावसाचा हवामानाचा अंदाज आहे की आज आज देखील पाऊस पडू शकतो. क्रिकेट का अच्छा मौसम है, सुहाना मौसम. आसमान में कुछ बादल है, बारिश के बादल है. रोशनी यहाँ पर कुछ कम. केतन आणि विनोद पाहिजे काही चमत्कार करतोयत का. रोशन सोमनाथ जी खड़े संपर्क साधा. पहली गेंद काफी अष्टम के बाहर थी. गेंद को खेलना चाहते चकमा खा गए. विकेट के बने बाकी का काम किया. रन की गुंजाइश नहीं. स्कोर अभी रुका समय 0. अच्छी ड्राई यहाँ पर दिन को खेला. इस समय फील्डर यहाँ पर मौजूद है. समय मिड के ऊपर जब तक गेंद फील्ड मिडन के ऊपर जब तक गेंद फील्ड करे थ्रो करे तब तक चहल के साथ अपना चोर बदला, खाता खोला, अपना खाता खोला. टीम का स्कोर इस समय 1. जीत के लिए 85 रन चाहिए. एक सिंगल और 2 से काम नहीं होगा. यहाँ पर जितना तो चौके छक्के की जरूरत. और यहाँ पर आगे निकलो. अच्छा ट्राई के समय गेंद जहाँ समय देखना फील्डर गेंद का पीछा कर देखना गेंद को रोक पा देगी नहीं. गेंद काफी दूर यहाँ पर जो कि फील्डर और गेंद के बीच में यहाँ पर एक लंबी रेस लगाई थी और गेंद ने अपना काम किया. गेंद बाउंड्री के बाद 4 रन के लिए. मोठे एक खेळ मित्रांनो ह्या खेळपट्टीत आपण जास्त अतिरिक्त उछाल प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. इथे शॉर्ट पिच चेंडू टाकणं फार मोठा गुन्हा आहे. खेळपट्टी स्वरूप पाहता अगदी आपण अगदी टप्प्यावरती ते मारा करायला पाहिजे. खेळपट्टीचं थोडंसं एक नंदनवन आहे. मला वाटतं खेळाडूसाठी एक नंदनवन खेळपट्टी आहे. इथे जास्त धाव गोलंदाजाला मोजावं लागत आहेत. पाहायचं काय करतात पुढच्या चेंडूवरती. हो याल देखील पुढे सरसा माझा प्रयत्न. चेंडू हा बॉली चेंडू काहीचा फायदा उठत आलेला नाही. आपल्या फॉलमध्ये एक सुंदर असे मल्टी क्षेत्राशी म्हणतात ते आपले यष्टीरक्षक. कुठल्या प्रकारची मोठी संधी का नाहीये. एक निर्धार चेंडू. धावसंख्या 9. आणि पुन्हा एकदा पाहायचंय. इथे एक अपील आहे, जोरदार अपील आहे. पाहायचं काय होते का. नहीं नॉट आउट. नॉट आउट. इस अपील में उत्साह ज़्यादा था, विश्वास कम था. उसी के साथ यहाँ पर कोई रन नहीं है. स्कोर वहीं पर का समय 9 रन. उसी के साथ यहाँ पर पहली ओवर की समाप्ति हो चुके हैं. समय स्कोर इस समय 9. जल्दी से मैच स्टार्ट करिए. रिक्वेस्ट
अपने पास वक्त काफी कम है, मैचेस अभी भी ज्यादा होने वाले हैं. एंड द बॉलिंग चेंज ऑन द कमेंट्री बॉक्स एंड द बॉलर नॉट टू यू. ऋतिक. मित्रांनो, एक एक चांगली अशी आपल्याला धावसंख्या जरी मोठी असली तरी एक मोठीशी स्पर्धा आहे. प्रॅक्टिस म्हणून आपल्याला इथे प्रयत्न करावे लागणार आहे. मित्रांनो, प्रयत्न करून हरले तर त्याचं दुःख वाटत नाहीये. प्रयत्न करा. यश अपयश येणारच असतं, पण तो प्रयत्न करून आपण हरला तर त्याचं दुःख वाटणार नाहीये. आणि यावेळी काहीसा खाली चेंडू जातोय पाहिजे ऑफसाईडला. चांगलासा फटका चेंडू होतो. कबरासिंग मिळप यांच्यामधून चेंडूचा पाठलाग होतोय पाहिजे एकदा पूर्ण. आणि 45 चेंडू सीमापार 4 धावा. चौकार आणि बाहेरचे पुढचा चेंडू काय होते ते काहीसा खाली ना चेंडू अष्टमच्या बाहेरचा चांगलासा त्याला फटका मारतोय. स्वेकट होता आणि डाऊनसाईडला चांगला फटका पाहायचा. शिवलेग आमच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूचा पाठलाग होतो एकदा पूर्ण. ते दुसरं मिळते काय पाहायची आहे. दोघांच्या मध्ये येस नो एकदा समाधान मानतोय. धावसंख्या 1 निमिष धावसंख्या 14. 14 नोलस है यहाँ पर स्कोर इस समय. फुल टॉस गेंद, लेकिन उसका पूरा फायदा न उठाए. गेंद उनके पहुंच के बाहर थी. जब तक गेंद फील्ड करे कोई रन नहीं है. स्कोर हुई पर समय 14. थोड़ा आवाज बढ़ाओ. हेलो. हाँ, डॉट चेंडू. हेलो 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 हेलो. यस, एक बार फिर हाफ वाली गेंद थी. यहाँ पर ब्लॉक में गेंद डाली थी. आगे निकल कर अच्छा ट्राई. यहाँ पर घुटना टेक, तमाशा टेक, गेंद शेरन के बाहर. बिचारे प्राण्यांना सुद्धा मोठी क्रिकेटची आवड आहे. बिचारे काल देखील असाच तो घडघड करीत होता. आणि खराब असा चेंडू समाचार घेतोय. चेंडू जात होतो डिस्फरच्या ढुकून पाहायचं. 55 1 पाऊंड चेंडू सीमापार 4 धावा. कोशिश अभी जारी है. एक छक्के के साथ यहाँ पर मैच में कुछ संघर्ष होता है इस समय. एक बार फिर अष्टम के बाहर अच्छा ट्राई किया गेंद को. एक बार फिर स्वेले के ऊपर. यहाँ पर गेंद हवा में देखिए फील्डर काफी दूर थे. जब तक गेंद फील्ड करे केवल एक सिंगल के लिए कन्वर्ट हुआ स्कोर में. स्कोर इसी का बढ़ता है इस समय 25 और उसी के साथ दूसरी ओवर की समाप्ति. स्कोर इसमें 25. प्रेस कर रहे हैं अभी तक, लेकिन अभी काफी दूर है. अभी जीत काफी दूर. अभी भी जीत के लिए 60 रन चाहिए. 18 बॉल्स एंड 60 रन्स. काफी मुश्किल काम है, लेकिन क्रिकेट के भाषा में जब तक मैच की आखिरी गेंद है तब तक यहाँ पर भविष्यवाणी करना काफी खतरे का काम है. इसी को क्रिकेट कहते हैं.
रायझिंग स्टार राघव चषक 2026 पर्व पहिले आणि आजचा सामन्याचा तिसरा दिवस आमच्या जोडीला जोडले गेलेत आज सोमनाथजी खाडे सर यांचा देखील इथे आपण आवाज ऐकत आहात. तसेच इथे लेजंड कॉमेंटेटर रामदासजी शिंदे सर यांना ते पण आपण ऐकत आहात. पुढे सरसभा छान पटका पाहायचे क्षेत्ररक्षक आहे पण नाहीये केवळ चेंडू आणायचे काम करे. युसेक्स 9 चेंडूमध्ये 25 धावांची एक आक्रमक अशी खेळी विनोद. मित्रांनो आठवण करून देणारे विनोद म्हटलं म्हणजे की आमच्या जमान्यातले विनोदजी कांबळे आहे. कारण तुम्ही लहान असाल मित्रांनो आमच्या काळातले. कारण माझं वय आता 61 वर्ष मी इथे पदार्पण करतोय. विनोद कांबळी एक तो लेफ्ट हँड बॅट्समन होता. ओ हो आणि यावेळेला पाहायचं अष्टमचा थोडासा बाहेर पंचांच्याकडे पाहतोय एक आशाने पाहतोय पण पंचांनी कुठल्या प्रतिक्रिया एक चांगला चेंडू अपील करना चाहते हैं लेकिन ऐसा अपने उत्साह ज़्यादा था विश्वास थोड़ा सा कम था. ओहो अगली के स्टंप के बाहर थे और ग्लेन को ग्लाइड करना था स्लिप और गली के मैच में खेलना चाहते थे लेकिन स्क्वेयर थर्डमैन के ऊपर एक फील्डर तैनात थे उन्होंने कोई गलती नहीं करी. उसी के साथ यहाँ पर बैट्समैन बैक टू द पवेलियन. हितेश एक बार फिर यहाँ पर काफी रोशनी कम होती जा रही है. इस समय आसमान में एक बादल चलते हुए इस समय बारिश होने की संभावना है. अंपायर से रिक्वेस्ट है मैच जल्दी से स्टार्ट करिए. ओहो अगली गेंद को लॉफ्टी शॉट खेलने की चेष्टा कर रहे थे लेकिन यहाँ पर नो मैच लैंड में गेंद थी. दो बेल्ट के बीच में यहाँ पर एक टप्पे के साथ गेंद यहाँ पर कैच ड्रॉप हुआ लेकिन मुश्किल कैच था. प्रयास किया लेकिन कैच ड्रॉप. एक सिंगल and that single score remain to 32 to loss of 1 wickets. ओहो इस बार गेंद ने करिश्मा दिखाया. गेंद काफी नीचे रही. अनबाउंस विकेट है. कभी कभी गेंद काफी नीचे रहते हैं कभी कभी उछलती है इसलिए बैट्समैन को अंदाजा नहीं आ रहा इस समय. 32 लॉस ऑफ 1 विकेट्स. एक फ्लैट विकेट है. इस विकेट के ऊपर बैट्समैन के लिए करने के लिए कुछ यह इस पिच के ऊपर है. बॉलर के लिए कुछ यहाँ पर परेशानी है. फ्लैट और सपाट विकेट है और इसी के साथ अष्टम के जरा से बाहर थी फुल टॉस बनाकर गेंद को ऑनसन में खेलना चाहते. अंपायर का इशारा यहाँ पर ओवर की समाप्ति. लगभग 2 चेंडू चांगले असे डॉट चेंडू मिळत आहेत आणि अशा प्रकारे केवळ या षटकामध्ये धावसंख्या एकूण 32 धावा केवळ 7 धावा. सुंदर असं कमबॅक केलेले गोलंदाजांनी. अद्याप पण चांगलीशी गोलंदाजी म्हणजे साधारण 11च्या सरासरीने 10.33च्या सरासरीने अद्यापर्यंत धावसंख्या चालू आहे. पण मित्रांनो हे संकेत चांगले नाहीत. पण आपल्याकडे साहजिक आहे 85 धावांचा एक मोठासा डोंगर पार करायचा आहे. प्रयत्न करतायत पण तेवढं काही फारसं असं यश येत नाहीये. ड्रिंक्स मैदानामध्ये आहे त्यामुळे आपण थोडंसं वाटते आपण डीजे मास्टर यांना संधी देऊया.
And the bowling change on the far end. Bowler now to you. Prakash. Will be strike now to strike ला कोण आहे? हितेश. काफी गेंद को लॉब करना चाहते थे, पूरी तरह से गेंद बल्ले पर नहीं आई थी, पीछे बैकअप कर रहे थे, आसान सा कैच नहीं था, मुश्किल क्या था, एक प्रयास किया लेकिन यहाँ पर कैच ड्रॉप। 2 रन के साथ स्कोर बढ़ता है इस समय 34। प्रयास करिए, प्रैक्टिस करिए। ओह काफी तेज गेंद थी, ब्लॉक को यहाँ पर गेंद को ज्यादा पटकने की कोशिश, काफी तेज गेंद थी, करीब करीब 40 से एवरेज से यहाँ पर गेंद निकलते हुए समय। ओहो इस बार हम पर का इशारा वाइड आएगा, जो कि यस वाइड। 1 रन की इजाफा स्कोर में, स्कोर बढ़ता समय 35। 1 और 2 से काम नहीं होगा, यहाँ पर जितना तो चौके और छक्के की जरूरत। और इसी के साथ ज्यादा बाउंस नहीं जो थी, यहाँ पर फुल टॉस गेंद थी लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए। यहाँ पर एक मौका था, एक सुनहरा मौका गंवा दिया। लो फुल टॉस, आगे निकल कर गेंद को खेलना चाहते थे, समझ नहीं पाए, विकेट कीपर तैयार थे, उन्होंने गेंद को रोका। क्या बढ़िया गेंदबाजी, सही मिश्रण कर रहे थे हम अपने गेंदबाजी में, विविधता प्राप्त कर रहे हैं। ओहो एक बार फिर वही गेंद, एक बार थोड़ी सी स्टंप के बाहर थी, बैट्समैन समझ नहीं पा रहे कि यहाँ पर गेंद को कैसे खेले जाए। क्या बढ़िया गेंदबाजी, पूरी तरह से बैट्समैन को हताश उस समय बैट्समैन, क्या बढ़िया गेंदबाजी। और इस बात का खराब गेंद थी, स्टंप के ऊपर से मिड स्टंप पर काफी शॉर्ट गेंद और डिफ्लेक्ट किया, गेंद जा से अंपायर का इशारा, गेंद 6 रन के लिए बाहर, यस 6। And that's 6, score now to 41. अभी चक्का मारा लेकिन अभी समय तो निकल चुका है। ऐसे शॉट तो पहले ओवर से यहाँ पर अटैक करना चाहिए था, लेकिन क्या बढ़िया गेंदबाजी, जितनी बैटिंग उतनी अच्छी गेंदबाजी। केवल मैच की औपचारिकता इस और बाकी है समय, और जीत के लिए यहाँ पर अभी भी 44 रन चाहिए, 44 रन एंड 6 बॉल्स एंड 44 रन, 6 चेंडू आणि 44 धावा। अष्टमच्या बाहेर चेंडू चांगलासा स्क्वेअर कट करतो, क्षेत्ररक्षण तिथे आहे, पाहायचंय एक धाव कंप्लीट, दुसरे धाव मिळते का पाहायचे नाहीये। बॅट्समन देखील जोर लावत नाही, त्यांना माहित आहे की सामन्याचा निकाल जवळजवळ स्पष्ट झालाय, केवळ सामन्याची औपचारिकता बाकी आहे, आपण प्रॅक्टिस म्हणून हा सामना पाहायचा आहे, खेळायचा आहे। सिंगल, धाव संख्या ती 42। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि याला बरोबर शिक्षा देतोय, पाहायचा चेंडू जातो तो आणि पंचांच्या चेंडू सरळ जातोय, पाहायचंय तिकडे तिथे क्षेत्ररक्षक आहे म्हणते आणि कुठल्या पक्षी चूक करत नाहीये, झेल होतोय तिथे, आम्हाला चेंडू दिसत नाहीये, ते थोडीशी म्हणते एक कमजोर बाजू आहे मला वाटते। जर आपण स्कोर बोर्ड तिकडे म्हणतो, कॉमेंट्री बॉक्स जर तिकडे समोर असतं तर म्हणते त्याबद्दल तर म्हणते अद्याप तर थोडी मजा आली असते, पण थोडंसं आपलं डिसिजन चुकलेलं आहे। तिकडे झेल घेतला होता चांगलासा, खरोखर एक आपल्याला आमंत्रण होतं आणि त्याला आपण म्हणतो मोह, आपल्याला एक मोहात पाडलेलं होतं, त्या मोहाचा बरोबर आपण बळी ठरलेले आहात। शॉर्ट पिच चेंडू अष्टमच्या थोडासा बाहेर आणि क्षेत्ररक्षकाला बरोबर आपल्याला पार करता आलेलं नाहीये, अगदी त्याच्या पुढ्यामध्ये चेंडू पडतोय। मला टेक पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंगचा आनंद घेतला, परंतु यावेळेला वाटतं काहीसा प्रेक्षक देखील वाटतं संत एकदम अगदी शांत आहेत। एंड गोल्ड क्लीन बॉल, ब्लॉक में गेंद डाली थी, पूरी तरह से चकमक है, ऑन साइड में खेलना चाहते थे, थोड़ी सी नीचे रही और क्लीन बॉल।
विकेट का कोई यहाँ पर प्रश्न नहीं है। जीत का जो कि रन काफ़ी थे, इसलिए प्रेस करने के प्रयास में यहाँ पर जो कि आउट होने हैं इस समय। लगातार 2 विकेट यहाँ पर प्राप्त करी है। बहुत अच्छी गेंदबाजी, हैट्रिक पर इस समय देखना, कल यहाँ पर एक हैट्रिक हुई थी। के लिए यहाँ पर कन्नौड़ा स्कोर में केवल औपचारिकता निभा रहे इस समय दोनों बैट्समैन। स्कोर 43, लॉस ऑफ 3 विकेट्स। अभी भी मंजिल काफी दूर इस समय, चूंकि 42 रन चाहिए, 42 रन्स, मंजिल काफी दूर। शॉर्ट पिच गेंद थी, केवल हल्का सा पुश, लेकिन रन के लिए नहीं। जो उनको मालूम है कि यहाँ पर निकल तो यहाँ पर मैच का नतीजा स्पष्ट हो चुका है। केवल औपचारिकता निभा रहे इस समय दोनों बैट्समैन। केवल औपचारिकता निभाने के काम कर रहे समय एक आखिरी गेंद, ओहो, अष्टम के बाहर थी, चकमा खा गए, औपचारिकता निभाई। उसी के साथ यहाँ पर एक बड़ी जीत, विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, हरला संघ देखील कौतुक करूया। अर्थात मॅन ऑफ द मॅच कोण होणार यावर कुठल्याही भविष्यकाळची गरज